गुड आफ्टरनून स्टुडंट्स. आज आपण या ठिकाणी BA तृतीय वर्ष गृहविज्ञान विषय याचा पेपर नंबर 10वा, ज्या पेपरचं टायटल आहे गृहयोजना आणि आंतरसजावट, या अंतर्गत आपण नवीन युनिट मागच्या काही तासापासून सुरू केलेलं आहे. त्या युनिटचं टायटल आहे प्रकाश योजना आणि वायुयोजना. तर याच्यातलं प्रकाश योजना संदर्भात आपण चर्चा करत होतो. तर आजच्या या तासिकेमध्ये आपण प्रकाश योजनेची तत्वे या विषयावरती बोलणार आहोत. तर प्रकाश योजनेची तत्व म्हणजे याच्यापूर्वी जेव्हा आपण प्रकाश योजनेची साधनं जेव्हा बघितली, त्याच्यानंतर आपल्याला आता प्रकाश योजनेची तत्व बघायची आहेत. तर प्रकाश योजनेचे साधन कोणतेही असले तरी, म्हणजे प्रकाश वापरण्यासाठी आपण कुठलंही साधन जरी वापरत असलो तरी प्रकाश योजनेची काही तत्व जी आहेत त्याला अनुसरूनच, म्हणजे त्या तत्वानुसारच आपण प्रकाश योजना जर केली तर त्याचा उत्कृष्ट असा परिणाम आपल्याला दिसून येतो. म्हणजे त्याच्यापासून चांगल्या स्वरूपाची प्रकाश योजना ही तयार होते. आणि मग ही तत्व कोणती कोणती आहेत, म्हणजे जेव्हा आपण घरामध्ये प्रकाश योजनेच्या संदर्भात विचार करतो तेव्हा आपल्याला या तत्वांची माहिती असणं गरजेचं आहे. जर या तत्वांचा योग्य पद्धतीने उपयोग झाला, म्हणजे या तत्वानुसार जर आपण घरातील गृहयोजना जर केली तर त्या ठिकाणी आपल्याला योग्य असा परिणाम जो आहे तो आपल्याला त्या ठिकाणी दिसून येईल. तर अशी ही प्रकाश योजनेची कोणती कोणती तत्त्वे आहेत. तर पहिलं तत्व आहे प्रकाशाची स्थिरता. जसं आपण बघितलं होतं की कृत्रिम प्रकाशाची जेव्हा आपण साधनं बघत होतो की कोणते कोणते साधनं आपल्याला कृत्रिम प्रकाशासाठी मदत करतात. तर त्याच्यामध्ये आपण बघितलं होतं दिवा म्हणजे पणती, त्याच्यानंतर कंदील. तर मग याच्यामध्ये जी प्रकाशाची स्थिरता आहे ती त्या ठिकाणी राहत नव्हती आणि मग त्याच्यामुळे काम करण्याची जी जागा आहे त्या ठिकाणी काम करणं हे आरामदायक किंवा कम्फर्टेबल व्यक्तीला होत नव्हतं. म्हणून प्रकाशाची स्थिरता हा एक महत्त्वपूर्ण तत्व जे आहे, प्रिन्सिपल आहे, हे प्रकाश योजनेमध्ये योग्य पद्धतीने साधलं गेलं पाहिजे. तर प्रकाश हा नेहमी कसा असला पाहिजे, स्थिर असायला पाहिजे. कारण प्रकाश ज्या साधनापासून मिळतो तो जर सारखा हलत असेल तर त्या ठिकाणी तो प्रकाश स्थिर राहू शकत नाही आणि प्रकाश अस्थिर असल्यामुळे तो सारख्या प्रमाणात त्या ठिकाणी पसरू शकत नाही किंवा पसरत नाही. आणि मग सतत हलणारा हा जो काही प्रकाश असतो जो एका ठिकाणी स्थिर राहत नाही, तर अशा ठिकाणी प्रकाशासोबत समायोजन करण्याचं काम जे डोळ्यांना करावं लागतो त्याच्यामुळं आपल्या डोळ्यांवरती एका प्रकारचा ताण जो आहे तो त्या ठिकाणी निर्माण होत असतो किंवा पडत असतो. आणि मग या ताणाचा परिणाम जो आहे तो आपल्या कार्यशक्तीवरती, म्हणजे त्या ठिकाणी जे काम केलं जाणार आहे त्या कामाच्या योग्यतेवर देखील त्या ठिकाणी परिणाम होतो. आणि त्याचा परिणाम म्हणजे काम करणाऱ्या व्यक्तीला शारीरिक आणि मानसिक थकवा जो आहे किंवा शारीरिक आणि मानसिक ताण जो आहे तो त्या ठिकाणी येऊ शकतो. म्हणून काम करण्याच्या जागेवर कुठलीही प्रकाश योजना आपण वापरू शकतो किंवा कुठलंही साधन आपण वापरू शकतो, परंतु त्या ठिकाणी प्रकाशाची स्थिरता असणं हे महत्त्वाचं तत्व जे आहे ते आपण त्या ठिकाणी पाळलं पाहिजे. त्याच्यानंतर दुसरं तत्व आहे प्रकाशाची तीव्रता. आता प्रकाशाची तीव्रता ही योग्य असायला पाहिजे. म्हणजे आपण मागच्या तासामध्ये पण बोललो होतो की ज्या ठिकाणी आपल्याला काम करायचं आहे आणि कोणत्या स्वरूपाचं आपल्याला काम करायचं आहे त्याच्या अनुषंगाने त्या ठिकाणी प्रकाशाची उपलब्धता ही आपल्याला असायला पाहिजे. जर आपलं काम खूप बारीक स्वरूपाचं असेल आणि त्या ठिकाणी जर अंधुक किंवा कमी स्वरूपाचा जर प्रकाश त्या ठिकाणी पडत असेल तर त्या ठिकाणी ते काम तितक्या चांगल्या पद्धतीने करता येऊ शकत नाही. म्हणून ही प्रकाशाची तीव्रता जी आहे, प्रखरता जी आहे, ते देखील तत्व प्रकाश योजना करताना पाळलं गेलं पाहिजे. प्रकाशाची तीव्रता मोजण्याचे माप जे आहे ते फूट कॅन्डल हे आहे. ज्या प्रकारचे काम करायचे असेल त्या प्रकारानुसार त्याला आवश्यक तेवढा प्रकाशाचा पुरवठा कामाच्या जागेवर होणं गरजेचं असतं. आणि म्हणूनच जर हे योग्य पद्धतीने पुरवठा केला गेला नाही प्रकाशाचा
तर त्या ठिकाणी देखील काम करणाऱ्या व्यक्तीच्या डोळ्यावरती ताण निर्माण होऊ शकतो आणि त्याला काम करणं त्या ठिकाणी सोयीचं जात नाही आणि परिणामी त्याचा परिणाम जो आहे तो त्याच्या कामाच्या दर्जावर देखील त्या ठिकाणी होतो किंवा होऊ शकतो. आता काही कौशल्यपूर्ण जर वर्क त्या ठिकाणी करायचं असेल, कलाकुसरीचं काम जर तेथे करायचं असेल, तर त्या ठिकाणी डोळ्याचा आणि हाताचा याचा जो काही वापर आहे तो खूप जास्त प्रमाणात करावा लागणारा असतो आणि पुरेशा प्रकाशाची प्रखरता किंवा तीव्रता जर त्या ठिकाणी नसेल तर मग त्या ठिकाणी काम करणं अवघड जातं. मग अशी कोणती कोणती कामं आहेत, जसं वाचन आहे, लिखाण आहे, शिवणकाम आहे, भरतकाम आहे, हे जे काही कामं आहेत जे खूप बारकाईने केले जात असतात, तर याच्यासाठी त्या कामासाठी आवश्यकतेपेक्षा जास्त जर प्रकाश त्या ठिकाणी निर्माण झाला तर तो देखील त्या ठिकाणी काम करणाऱ्या व्यक्तीच्या कामाच्या हिशोबाने चुकीचा ठरतो, कारण की त्या प्रखरतेने त्याच्या डोळ्याला देखील त्या ठिकाणी त्रास होतो किंवा त्याच्या डोळ्याला एक स्वरूपाची जळजळ किंवा डोळ्यातून पाणी येणे वगैरे सारख्या तक्रारी जे आहेत त्या ठिकाणी उद्भवू शकतात. म्हणून प्रकाशाची तीव्रता ही कामाच्या प्रकारानुसार असली पाहिजे. खूप कमी किंवा खूप जास्त त्या ठिकाणी ती प्रखरता किंवा ती तीव्रता जी आहे ती त्या ठिकाणी नसायला पाहिजे. म्हणजे कामाच्या प्रकारानुसार त्याला जितकं गरजेचं आहे तितकाच प्रकाश त्या कामाच्या ठिकाणावरती उपलब्ध करून देता आला पाहिजे. म्हणून प्रकाशाची तीव्रता बघणं हे देखील काम करणाऱ्याच्या डोळ्याच्या, शरीराच्या आणि मनाच्या दृष्टीने खूप महत्त्वपूर्ण अशी गोष्ट आहे. त्याच्यानंतर आहे प्रकाशाचा चकचकीतपणा. तर प्रकाशाचा चकचकीतपणा म्हणजे काय, तर प्रकाशाचा चकचकीतपणा जो आहे म्हणजे त्याचं टोचणारा प्रकाश जो आहे तो आपल्या डोळ्यावर येणार नाही. म्हणजे काम करणाऱ्या व्यक्तीच्या डोळ्यावरती डायरेक्ट लाईट जो आहे तो पडणार नाही, अशा प्रकारची प्रकाश योजना ही केलेली असली पाहिजे. चकचकीत वस्तूंवरती प्रकाश पडल्यावर त्याच्यामुळे डोळे दिपतात किंवा डोळ्यांची उघडझाप त्या ठिकाणी होते, अंकुचित होतात. तसेच चकचकीत प्रकाशामुळे डोळ्यांना लवकर थकवा देखील जाणवतो आणि डोळ्यांचा त्रास त्या ठिकाणी त्या व्यक्तीला सुरू होतो आणि त्याचे डोळे काम करता करता खूप लवकर थकल्यासारखे त्याला वाटायला लागतात, कारण इतक्या प्रखरतेचा प्रकाश जो आहे म्हणजे इतका चकचकीतपणा जो आहे प्रकाशाचा तो आपल्या डोळ्यांना सहन होत नाही. आणि म्हणून कामाच्या स्वरूपानुसार त्या ठिकाणची प्रकाश योजना ही असलीच पाहिजे, परंतु त्या ठिकाणी काम करणाऱ्या व्यक्तीच्या डोळ्यावरती डायरेक्ट प्रकाश जो आहे तो पडणार नाही याची देखील त्या ठिकाणी दक्षता घ्यायला पाहिजे. म्हणून आपल्या कामाच्या स्वरूपानुसार प्रकाश योजना असावी. त्याच्यानंतर त्याकरिता अप्रत्यक्ष प्रकाश योजना ही अधिक चांगली आहे. आता अप्रत्यक्ष प्रकाश योजना म्हणजे काय हे आपण पुढे जेव्हा आपण प्रकाश योजनेचे प्रकार शिकू त्यावेळेस आपल्याला ही गोष्ट लक्षात येईल. तर अप्रत्यक्ष प्रकाश योजना ही प्रत्यक्ष काम करण्याच्या जागेवरती करणं जास्त सोयीस्कर असतं किंवा जास्त चांगलं असतं. त्याच्यामुळे डोळ्याचा प्रत्यक्ष बल्बशी संबंध म्हणजे प्रकाशाशी संबंध येत नाही. आणि प्रत्यक्ष प्रकाश योजना जर असली तर भिंतीचा पोत जो आहे तो त्या ठिकाणी खरबडीत किंवा फिक्या रंगाचा असायला पाहिजे की ज्याच्यामुळे प्रकाश जो आहे तो आधी भिंतीमध्ये शोषला जाईल आणि त्याच्यानंतर त्याचा चकचकीतपणा जो आहे तो कमी होऊन जेव्हा तो रिफ्लेक्ट करतो कामाच्या ठिकाणावरती तेव्हा त्याचा जास्तीचा त्रास जो आहे तो त्या काम करणाऱ्या व्यक्तीच्या डोळ्याला होणार नाही आणि त्याला काम करणं हे म्हणजे त्याच्या डोळ्याला शांत आणि आल्हाददायक अशा प्रकाशाची वापर तो स्वतःसाठी त्या कामाच्या जागेसाठी करू शकतो. म्हणून प्रकाशाचा चकचकीतपणा साधणं किंवा त्याचा चकचकीतपणा कमी करणं ह्या गोष्टी देखील प्रकाश योजनेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाच्या ठरतात. त्याच्यानंतर आहे प्रकाशाचा रंग. आता प्रकाशाचा रंग हा डोळ्यांना आल्हाददायक वाटायला पाहिजे, कारण प्रकाशाचा रंग आपण बघितलं आहे लाल, पिवळा, मंद आणि निळसर, शायनिंग म्हणजे रेजसारखा चकाकणारा किंवा आरशासारखा चमकणारा असे वेगवेगळे रंग जे आहेत ते आपल्याला प्रकाशातून दिसत असतात. मग आता ह्या रंगांसोबतच आपण विविध रंगांचे बल्बसुद्धा वापरतो किंवा ते मार्केटमध्ये उपलब्ध असतात. म्हणून जसं की उदाहरणार्थ हिरवा, निळा म्हणजे आपण आधी जे बघितले ते प्रकाशाचे रंग, मग आता आपण जे बघतोय ते बल्बचे रंग.
ज्याच्यामध्ये निळा, हिरवा, केशरी इत्यादी रंगाचे बल्ब जे आहेत हे वापरले जातात, परंतु साधारणपणे हे आपल्या कामासाठीचे उपयोगी नसतात. तर हे सजावटीसाठी वापरले जातात, म्हणजे त्या जागेच्या सजावटीसाठी, घराच्या सजावटीसाठी, अशा गोष्टींसाठी आपण रंगीत बल्बचा वापर जो आहे तो करू शकतो. परंतु नेहमीकरिता आपल्याला पांढरा किंवा पिवळ्या रंगाच्या दिसणाऱ्या प्रकाशाचा बल्बचाच उपयोग आपल्याला किंवा ट्यूबचा उपयोग आपल्याला करावा लागतो आणि त्यानुसारच आपल्याला प्रकाश म्हणजे कामाच्या याच्यानुसार, म्हणजे आपलं काम काय आहे त्याच्या पद्धतीनुसार आपल्याला प्रकाशाच्या रंगाची निवड करायची असते आणि सजावटीसाठी आपण मग वेगवेगळ्या रंगाच्या बल्बचा वापर जो आहे तो करू शकतो. सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रकाश योजना असणं हे अत्यंत आवश्यक आहे. आता उदाहरणार्थ घरामध्ये जिना असतो, मग हा जिना चढून जाताना जर त्या ठिकाणी योग्य पद्धतीची लाईटची व्यवस्था जर नसेल तर व्यक्तीला पायऱ्या दिसण्यामध्ये अडचण निर्माण होऊ शकते आणि त्या ठिकाणी अपघात घडू शकतो. म्हणून जिना, गच्ची, पॅसेज, बाल्कनी यासारख्या ठिकाणी जे काही बल्ब आपण वापरतो ते साधारणपणे पुरेसा प्रकाश देणारे असे असले पाहिजे. अयोग्य किंवा अपुऱ्या प्रकाशामुळे त्या ठिकाणी अपघात होण्याची शक्यताही दाट असते. म्हणून सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून प्रकाशाचा प्रखरपणा किंवा तीव्रपणा हा त्या ठिकाणी मेंटेन केला गेला पाहिजे. त्याच्यानंतर आहे काटकसर. वेगवेगळ्या अपुऱ्या कामाला म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या कामाला वेगवेगळ्या तीव्रतेच्या प्रकाशाची आवश्यकता असते आणि कामाला पुरेसा होईल इतक्या प्रकाशाची योजनाही करायला पाहिजे. जसं की जास्त व्होल्टेजचे बल्ब जर आपण लावले तर त्या ठिकाणी येणारा विजेचा खर्च जो आहे तो त्या ठिकाणी वाढू शकतो आणि मग आपला विजेचा खर्च वाढणार म्हणजे आपलं बजेट त्या ठिकाणी डळमळीत होणार असतं. तर आवश्यकतेनुसार आपण जेव्हा प्रकाश वापरतो किंवा बल्ब वापरतो किंवा लाईट वापरतो, वीज वापरतो, तेव्हा ते आपल्या आवश्यकतेनुसार करायला पाहिजे. आवश्यकतेनुसार प्रत्यक्ष अप्रत्यक्ष योजना, प्रकाश योजना करावी. कामाला अनुरूप अशी प्रकाशाची योजना केल्यामुळे विजेचा उपयोग जो आहे तो प्रमाणात आणि कमी प्रमाणात केला जाऊ शकतो. उदाहरणार्थ अभ्यासाच्या टेबलवरती संपूर्ण खोलीभर प्रकाशाची फारशी आवश्यकता नसते. म्हणजे जेव्हा अभ्यासाची जी खोली आहे तिथे जर अभ्यास करायचा असेल तर फक्त टेबल पुरता म्हणजे स्टडी टेबल पुरता जरी लाईट वापरला तरी त्या ठिकाणी चालू शकतं. संपूर्ण खोलीमध्ये लाईट त्या ठिकाणी लावण्याची गरज नसते. म्हणजे अशा पद्धतीने आपण योग्य प्रकाश योजनेचा वापर करून आपल्या विजेच्या वापरामध्ये बचत जी आहे ती आपण करू शकतो. तसेच वीज खर्चात कपात करताना केल्यामुळे आपल्याला विजेचं बिल जे आहे ते आपल्याला कमी प्रमाणात येऊ शकतं आणि याच्यासाठी शक्यतो बल्बचा वापर टाळावा आणि त्या ठिकाणी ट्यूबलाईटचा वापर जो आहे तो करायला पाहिजे. ज्याच्यामुळे आणि आता नवीन टेक्नॉलॉजीमुळे तर CFL म्हणजे हे जे काही फ्लोरोसंट लॅम्प आपण आजकाल वापरतो त्याच्यामुळे देखील आपल्या विजेची बचत जी आहे ती होऊ शकते किंवा होते. तर अशा पद्धतीने प्रकाश योजना करताना कोणत्या कोणत्या तत्वांचा वापर केला पाहिजे आणि या तत्वांना अनुसरून जर प्रकाश योजना केली तर त्याचा काही चांगल्या पद्धतीचा परिणाम जो आहे तो आपल्याला दिसून येतो. म्हणून प्रकाश योजना करताना आपल्याला या प्रकाश योजनाच्या तत्वांची माहिती असणं खूप गरजेचं ठरतं. मग आता याच्यामध्ये जेव्हा आपण बघितलं की प्रकाश योजनेची तत्त्व कोणती कोणती सांगितलेली आहे तर प्रकाश हा स्थिर असला पाहिजे. प्रकाशाची तीव्रता ही कामाच्या प्रकारानुसार असली पाहिजे. प्रकाशाचा चकचकीतपणा हा कमी करता यायला पाहिजे की ज्याच्यामुळे आपल्या डोळ्यांवरती ताण नाही व्हायला पाहिजे. त्याच्यानंतर प्रकाशाचा रंग, सुरक्षितता आणि काटकसर या प्रमुख तत्वांच्या आधारे आपण प्रकाशाची योजना जी आहे ती आपल्या घरातील प्रकाश योजना करताना या तत्वांचा आपण योग्य पद्धतीने वापर करून त्याच्या अनुसरून जर आपण आपल्या घरातील प्रकाशाची योजना केली तर त्याचा निश्चितच फायदा हा काम करणाऱ्या व्यक्तीच्या डोळ्याला, शरीराला आणि मनाला सोबतच आपल्या घरामध्ये
कुठल्याही स्वरूपाचा अपघात होणार नाही याला अनुसरून. तसेच आपण जो काही विजेचा पुरवठा वापरतो आहोत किंवा आपण जी काही वीज वापरतो आहोत तर या विजेमध्ये देखील आपण काटकसर करू शकतो किंवा विजेची बचत जी आहे ती आपण करू शकतो. आणि या बचतीमुळे त्याचा फायदा जो आहे तो आपल्या फॅमिली बजेटला म्हणजे आपल्या कौटुंबिक अर्थसंकल्प जो असतो कुटुंबाचा जे आपण बजेट बनवत असतो तर या बजेटला देखील आपल्याला मदत जी आहे ती आपल्या या तत्वाच्या अनुसरून जर आपण प्रकाश योजना केली घरातील तर आपल्याला त्या अनुषंगाने या तत्वांची मदत जी आहे आपल्याला त्या ठिकाणी होऊ शकते. प्रकाशाची स्थिरता, प्रकाशाची तीव्रता आणि प्रकाशाची चकचकीतपणा याच्यासोबतच सुरक्षितता, बचत म्हणजे काटकसर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या व्यक्तीच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी सुद्धा खूप महत्त्वपूर्ण असतात. म्हणून घरात जी काही कामे केली जातात त्या त्या कामानुसार त्या त्या जागेनुसार आणि जो व्यक्ती काम करतो आहे त्याच्या शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यानुसार त्या ठिकाणी योग्य पद्धतीच्या प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष अशा प्रकाश योजना त्या ठिकाणी केली गेली पाहिजे की ज्याच्यामुळे काम करणाऱ्या व्यक्तीला त्या ठिकाणी आल्हाददायक अशी वातावरणाची निर्मिती त्या ठिकाणी होईल आणि त्याचं काम त्या ठिकाणी करणं त्याला सोयीचं होईल आणि कामाचा परिणाम देखील त्या ठिकाणी चांगला असा दिसून येईल. तर आजच्या या तासिकेमध्ये आपण प्रकाश योजनेची तत्त्व हा मुद्दा आपण या ठिकाणी अभ्यासला आहे. पुढच्या तासिकेमध्ये आपण पुढचा मुद्दा घेऊया. तोपर्यंत थँक्यू.